नाही 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 तटकरे साहेब बिलावर बोलाच की काय ते बिलावरतीच आहे. एनडीएची बैठक महत्वाची आहे ना सभापती महोदय. मी याच्यापेक्षा वेगळं काय बोललो नाही सभापती महोदय. मी हेच बोललो की जानकर साहेबांचे खासदार नाही तरी पण त्यांना बोलवलं, हेच मी म्हटलं ना. तेच बोलतो ना मी तुमचं कौतुकच केलं. अहो मी तुमचं खरंच मनापासून कौतुक केलं. बरं मी तुमचं कौतुक करताना हे का मला पंकजा मुंडे नाही सांगितलं की बाबा कौतुक करा म्हणून, आता परत ह्याला वाईट वाटेल ते मी नाही बोलत ते का. मला काय सांगायचं होतं, उद्धव ठाकरे एनडीएच्या बैठकीला जाणार नाहीत अशा बातम्या 8 दिवस 15 दिवस वर्तमानपत्रामध्ये येत होत्या. ते जाणार नाहीत असं नक्की त्या ठिकाणी होतं. मग तुम्हालाही बोलवणं आणि ते आले तरी सुद्धा त्याचं फारसं महत्व नाही, कारण जानकर आले त्याच्यात ते पण आले, 32 आले ते 33 आले. खास दाखवायचा तुम्ही ह्याला काय ओळखले बाबा असं काय करताय. मी हेच म्हणत आलो, तुम्ही काय सदाभाऊ खोत काय विनायक मिटे काय, तुम्ही आज आमदार आहात तुमच्या पक्षाच्या नावाचे नाही. हो नाही 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 तुमच्या पक्षाच्या नावाचे. इथे तुमची नोंदणी आहे भारतीय जनता पक्षाचे कमळ म्हणून नोंदणी आहे. तुमचा पक्ष विसर्जित झाला ज्या दिवशी तुम्ही आमदार झाला, इथे शपथ घेतलीत त्या दिवशी तुमचा रासप विसर्जित झाला, शिवसंग्राम विसर्जित झाला, तिकडे सदाभाऊंचा तिकडे विसर्जित झाला. संपला. कारण आता तुमची ही आहे तेच आहे. सपोर्टिंग जानकर साहेब बसा. तटकरे साहेब अहो एक मिनिट काही नाही. तटकरे साहेब आपण बोला. आता आपण बिल विसर्जित करू नका. आपल्या भाषणात बिल विसर्जित व्हायला लागले, बिलावर बोला. बसा खाली. सभापती महोदय बोलताना सन्माननीय तटकरे साहेबांकडून जे बोललं गेलं जानकर साहेबांच्या प्रती त्याचा ते खुलासा करतायत सभापती महोदय. ते नाही मी त्याला परवानगी देत नाही. तटकरे साहेब बोला. दिले गेलं पाहिजे, या सभागृहाला कळालं पाहिजे सभापती महोदय की ते भाजपचे आमदार आहेत आणि राष्ट्रपतीचे अध्यक्ष आहेत. नेमका मेळ काय सभापती महोदय कळालं पाहिजे. तटकरे साहेब बोला. खुलासा केला पाहिजे सभापती महोदय. त्यांनी ते उठले होते सभापती महोदय, असं नाही म्हणजे किती भाजपचा दबाव आहे बघा सभापती महोदय. मुंडे साहेब आता म्हणाले भाजपचा दबाव यांच्यावरती आहे, त्यांच्यावरती काय ह्यांच्यावरती पण आहे. समोर दाखवलेले भारतीय जनता पक्षाचा दबाव सत्तेमध्ये असलेल्या शिवसेनेवरती सुद्धा आहे. काय माणूस मी मगाशी जी काय काय हे का मुंबई महापालिका जगात मी सांगतो ना ते असं काय करतात त्याच्यावरती जाऊ. मी तटकरे साहेब माझ्याकडे बघून बोला आणि जीएसटी वर बोला. बघा ते बसून बोलले तरी सुद्धा त्यांचं सतीशराव खालनं नको. रामदासबाई बसून बोलले तरी त्यांचं म्हणणं मी अतिशय गांभीर्याने घेतो की त्यांच्यात काही लागलेलं नाही असं ते म्हणाले. अरे आता बोललो ना आमच्यात काही लागले नाही म्हणून. नाही ना बोला. चला सभापती महोदय महत्वाचा मुद्दा ह्या करा बाबतीतच आहे. मुंबई महापालिकेच्या बाबतीतच आहे ना. अहो ज्यावेळेला मुनगंटीवार गेले त्यावेळेला ते पण होतं ना फोटो काढायला. नाही कसं अरे होते ना. नाही कसं काय मी काय खोटं बोलतोय. सन्माननीय तटकरे साहेब निकालास खोटं आणि चुकीचं बोलतायत. खोटं बोलपणे भेटून बोलतायत. मी नव्हतोच ना तेव्हा, तर फोटोचा प्रश्न कुठे येतोय. आणि म्हणून ते इथं फक्त उद्या काहीतरी पेपरला वर्तमानपत्रामध्ये चांगली बातमी पहिल्या पाण्यात तटकरेंच्या वतीने यायला पाहिजे म्हणून खोटं सगळं भाषण देत आहेत. मी नव्हतो त्यावेळेला. सन्माननीय मुनगंटीवार साहेब गेले तेव्हा मी नव्हतोच मातोश्री होती. मी फोटोमध्ये देखील नाही. आपण चुकीची माहिती देतो.
काय झालं? माझी बातमी का आज येते का भाई? उद्या काय ते काय काळजी तुम्ही करताय? काही माणसं मातोश्रीवरती अशी आहे की ह्यांना कधी बोलवायचं कधी नाही बोलवायचं ठरून आहे. हे कधी विटाचा खडा टाकतील त्याच्याबद्दलची भीती काही नाही. त्याच्यामुळे ह्यांना कधी बोलवायचं बैठकीला मातोश्रीच्या अजेंडा फिक्स आहे, सेट आहे. ठीक आहे ठीक आहे साहेब, चला मुद्द्यावर. माझी काळजी सभापती महोदय हीच आहे की मुंबई शहरातला जकात कर रद्द झाल्याच्या नंतर मुंबई शहराला मिळणारं उत्पन्न दरवर्षी 20% जे वाढत जातं हे फक्त आता 5 वर्ष सरकार देणार आहे, केंद्र सरकार. 5 वर्ष मी म्हटलं हे असं म्हणतात चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबईत आम्हीच राहणार. हे म्हणजे शिवसेना. परत ते विचारलं कोण? तुम्ही. 5 वर्षांनी ह्यांचे काय हा प्रश्न मला पडला म्हणून मी विचारतो. मुंबई महापालिकेपुरतात मी काही वेगळं बोलत होतो सभापती महोदय. त्या बैठकीला त्यांचा फोटो का नाही त्याचं कारण मी सांगितलं की त्यांना काही बोलण्यासाठी मोकळं ठेवलंय. कधी भाजपच्या वरती बोलायचं असेल तर भाई आहे, कधी समझोता करायचा असेल तर ते मध्ये नको कारण गडबड करेल म्हणून त्यांना बोलत. ती बैठक समझोताची होती. केसरकर माणूस कसा आमचा साधा असा कधी हळूहळू जातो कळतच नाही कोणाला काय. त्यामुळे ते त्या बैठकीला सभापती महोदय मुद्दा येतोय तो परत मुंबईशीच येतोय. मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा भवितव्याच्या कालावधीमधलं विनोदाचा भाग सभापती महोदय सोडा, पण यांनी ह्या आग्रह धरायला पाहता की नाही जोपर्यंत सेंट्रल ऍक्ट मध्येच मुंबई महापालिकेला मिळणाऱ्या जकातीच्या कराच्या वतीमध्ये वेगळं अनुदान जोपर्यंत जीएसटी लागू आहे तोपर्यंत केंद्र सरकार ठेवेल असं करण्याचं तुम्ही धाड दाखवलं असतं तर हे वाघाचे बछडे आहेत असं मी म्हटलं असतं. हा महत्वाचा मुद्दा सभापती महोदय त्याच्यामध्ये आहे. अरे आले मुनगंटीवार साहेब लगे तुम्ही हो म्हणालात आणि त्याचं बिल मांडून घेतलं. पुढचं काय 5 वर्षांनी होणार आहे? या राज्य सरकारला 30,000 कोटी रुपये जर का सरकार जे देता येत असतील 30,000 कोटी रुपये 31 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्हाला करता येत नाही. 5 वर्षांनी जकातीच्या कराचं उत्पन्न 20% बघा किती 12,000 14,000 कोटीवरून किती जाईल बघा. आणि 5 वर्षांनी तो भार कोणावरती पडणार आहे? राज्य सरकारला स्वतःच्या तिजोरीतून सभापती महोदयाची तरतूद त्या ठिकाणी करावं लागणार आहे. आमचा मुख्य मुद्दा आहे तो तर आहे मुंडे साहेब. हा मुंबई महापालिकेचा तोच मुद्दा आहे. आणि एलपीटी अति घाईने जी रद्द करण्यात आली त्याचा तो परिणाम आहे. आता तुमचा संबंध कसा येतो तो सांगतो. परवा पेट्रोलचा अधिभार वाढवला 2दा. आंतरराष्ट्रीय स्तरावरती पेट्रोलचे दर कमी झाले, देशामध्ये दर कमी झाले. त्याची शाई वाढायच्या आत 4 तासाच्या आत राज्य सरकारने लगेच वाढवला. तुम्ही बोलणार हे असं झालं तर आम्ही रस्त्यावर उतरू. आता बाजू मांडायला परत इथे येऊन बसले. आता रामदास भाई आम्ही रस्त्यावरती कधी यायचं त्याचे कॅल्क्युलेशन आमच्याजवळ आहे. ते तुम्हाला सांगू जरूर. तुम्ही रस्त्यात आहात का बसमध्ये आहात का बसच्या बाहेर आहात याचं पहिलं उत्तर द्या. मला बिलाची काळजी लागली आहे त्यामुळे दोघांनी आता जावंय आणि काय तुमचं जे नातं ते आता जरा. सभापती महोदय मुद्दा हा तत्वाचा आहे. ज्या वेळेला आम्ही असं म्हणतो की नाही मुंबई आमची हक्काची आहे त्यावेळेला मुंबईच्या हिताची रक्षण करण्याची जबाबदारी आमची नाही तिथे मग कोणाची येते? राज्य सरकारच्या उत्पन्नाच्या वरती 5 वर्षाच्या नंतर नेमकं काय घडणार आहे याचं उत्तर या सभागृहामध्ये सभापती मध्ये मिळालं पाहिजे. एलबीडी जर का 20% जर का प्रत्येक महानगरपालिकेची वाढणार आहे याच्या सभापती मध्ये बिलांच्या यादी आहे. वाचून दाखवू काही
महापालिकेची आहे याच्यात हे बिल आता आलं. मी अगदी वरच्यावर बघितलंय. अहमदनगर पासून 27वी वसई विरार महानगरपालिका आहे. सगळ्या महानगरपालिका याच्यामध्ये आहेत आणि मुंबई महानगरपालिकेचा अठराचा सभापती महोदय मुद्दा आहे. हे सर्व मिळून एकत्रितपणाने 5 वर्षाच्या नंतर राज्याच्या तिजोरीवरती नेमकं किती सभापती महोदय भार पडणार आहे. वस्तू आणि सेवा कर ही कर प्रणाली आम्ही आणत असताना मी जे मगाशी म्हटलं की गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड इथल्या अर्थमंत्र्यांनी काय भाषणं केली, 3 GST काउन्सिलच्या बैठका मी स्वतः उपस्थित राहून अटेंड केल्यामुळे मला माहिती आहे. 2010 सालातल्या 7 वर्ष सभापती महोदय झाले. आज तुम्ही डंका पेटतात. मग सांगितलं भाई जगतापानी की आमचं प्रॉडक्ट आहे, तुम्ही आणलं, आम्ही त्याला पाठिंबा देणारच आहोत. पण हे आणत असताना ज्या उणीवा तुम्ही ठेवल्यात आणि सत्तेसाठी तुम्ही मगाशी म्हणालात आम्ही आहोत तिथं आहोत, तिथंच राहा, कोण तुम्हाला जा म्हणून म्हणत नाही. पण त्याच्यामुळे आपण आपलं किती नुकसान करून घेतो हे भान विसरलं गेलं. 5 वर्षाच्या कालावधीच्या नंतर तटकरे साहेबांचं मी अगदी स्वागत करतोय. पण त्यांनी आपले पण बॉस, तुम्ही मोदी साहेबांना आणता, सन्मान करता, सत्कार करता, त्यांचे गुरु पण बनता, तुम्ही दिल्लीत जाऊन त्यांच्या नाश्ता देखील करता, त्यांच्या कानाला देखील लागता. आमच्याकडनं तुम्ही अपेक्षा कशा बाळगू शकता. मलाही बोलायचं होतं अध्यक्ष महोदय, पण आपल्या पण पायाखाली काय होतं ते आपण बघावं ना पहिल्यांदा. दुसऱ्याकडे जेव्हा 1 बोट दाखवतो तर शुल्लक आली 3 बोट आपल्याला असतात, याचं भान देखील ठेवा ना आपण. मग ठीक, चला बिलावर. कसं आहे साहेब सभापती महोदय, सत्य सहन होत नाही. कसं आहे, मला आता बोलू द्या ना, तुम्ही बोलताना मी शांत राहिलो ना. मला आता सभापती महोदय बोलू द्या. रामदास भाई आपण गमतीत बोलतोय, गमतीत घ्या. कोणाला नाही टार्गेट करतो. आज तुम्ही संयुक्त सत्तेवरती आहात, मुंबईमध्ये संयुक्त सत्तेवरती आहात, ते तुमच्यावरती पहारेकरी म्हणून आहेत. कोण कोणाचा पहारा करतंय कळलं पाहिजे ना सभापती महोदय. महाराष्ट्रातल्या जनतेला कळलं पाहिजे शाश्वत काय, पारदर्शी कारभार नेमका काय, काय डम्पिंग ग्राउंडमध्ये चाललंय. आज या महानगरपालिकेचं मिळणारं उत्पन्न 5 वर्षाच्या नंतर राज्य सरकारला भरून द्यायचं सभापती महोदय. केंद्र सरकार 5 वर्षाच्या पुरतं आम्ही आहे, कदाचित पुढची 2 वर्ष आम्ही घेईन. पुढच्या महाराष्ट्राचं नेमकं काय, 2025च्या नंतर महाराष्ट्राचं नेमकं काय, त्याचं सुद्धा उत्तर तुम्ही आम्ही या ठिकाणी शोधली पाहिजे. होय आमच्या मनगटामध्ये जर काही ताकद होती तर त्यावेळेला जाऊन एनडीएच्या बैठकीत किंवा केंद्र सरकारला सांगायला पाहिजे होतं की केंद्राच्या ऍक्ट मध्येच मुंबई महानगरपालिकेच्या याच्यावरती तिथं तरतूद करा, आमच्या सरकारवरती ती जशी टाकू नका, हे मला सांगायचं होतं. याच्यापेक्षा वेगळं काय बोलण्याचं नव्हतं. आणि कोणाची किती पद कुठे आहे अशी एका दिवसात नाही तयार झाली. नरेंद्र मोदी सारखा माणूस, व्यक्तिमत्व, मी कोणाचं तरी बोट धरून आल्या असं म्हणणं, या माणसाची उंची किती आहे हे समजून घ्या. मग तुम्हाला त्यातलं काय नाही करू शकत. खरं हेच तर दुःख आहे ना काय लोकांचं, हेच तर दुःख आहे, हेच तर दुःख आहे. आणि म्हणूनच सभापती महोदय मुद्दा तोच आहे, कारण आम्हाला कोण मोजत नाही. इतरांची उंची एवढी जर का बोलली जाते तर काय, या अंतरीतल्या असलेल्या भावनाच मग अशा पद्धतीने बाहेर पडत असतात. तो भाग वेगळा सभापती महोदय. माझा महत्वाचा मुद्दा असा आहे, ठीक आहे चला मुद्द्यावर या. अहो ते बोलतायत ना, ठीक बोला तटकरे साहेब. बोला बोला. ताई ना बोला बोला ना, थांबतो. अहो मला परवानगी देऊन द्या का कोणाला बोलायचे ते, का तुम्हीच ठरवता. मला काय कळलंच झालंय. मला असं वाटलं सभापती महोदय 15 दिवस आपण सर्व एकत्रित असल्यामुळे कदाचित एवढा अधिकार कोणी कोणाला दिलाय की काय अशी शंका आल्यामुळे मी करतात. बोला बोलतो. तुम्हाला सोडून होतो सर, आपल्याला काय त्रास. सभापती महोदय मुद्दा महत्वाचा आहे.
की मुंबई महानगरपालिका आणि इतर महानगरपालिकेच्या कराच्यासाठी आज आपण एक स्वतंत्रपणाने बिल आणलेलं आहे. कोणाच्या समाधानासाठी आणलं असं मी म्हणत नाही, कारण परत कोणाला तरी राग आहे. हे तुम्हाला करावं लागलं असतं. ही काही मेहरबानी नाही. राज्यातल्या 26-27 महानगरपालिकेची आजची स्थिती काय सभापती महोदय? एलबीडी रद्द करण्याच्या बाबतीमध्ये किती प्रतिपूर्ती अनुदान त्या महानगरपालिकेला तुमच्या माध्यमातून उपलब्ध झालं? तुम्ही हा पैसा जो का मिळणार आहे तो राजकोषीय याच्यामध्ये ठेवणार आहात, याच्यासाठी वेगळं तुम्ही त्या ठिकाणी काढणार अकाउंट, याची सुद्धा सभापती महोदय माहिती मिळाली पाहिजे. कारण मग केंद्राकडनं आलेला निधी तो कोणाला किती कशा पद्धतीने द्यायचा ठरवण्याचा अधिकार कोणाकडे राहणार? राज्य सरकारकडे. माझं म्हणणं तेच आहे राणे साहेब. आज एलबीटी रद्द केल्याच्या नंतर अनेक महानगरपालिकेची अवस्था अशी झाली की त्या महानगरपालिकेच्याकडे पगार द्यायला पैसे नाहीत, म्हणून असे ते कटोरे घेऊन यांच्याकडे बघतात की जणू काय काहीतरी आपल्याकडे टाकतील आणि मग आम्ही आमच्या महानगरपालिका त्या ठिकाणी चालू. स्पष्टता असली पाहिजे कायद्यामध्ये. मेहरबानी कोणाची असं काही कारण नाही. आमच्या करातून केंद्राला आणि राज्याला ते उत्पन्न मिळणार आहे. सभापती महोदय, या बाबतीमध्ये कोणाचं काय वेगळे मतप्रवाह काय की आज या केंद्राला मिळणारं, केंद्र सरकारला मिळणारं सर्वाधिक उत्पन्न, सर्वाधिक कर कुठून मिळतो? सेवा देणाऱ्या जास्ती महत्वाच्या संस्था किंवा या कुठे आहेत? मुंबई आणि मुंबईच्या परिसरामध्ये आहेत. आज आम्ही ज्यावेळेला विचार करत असतो, इतर बाबीच्या वरती ज्यावेळेला चर्चा करत असतो, जरूर बिलाच्या बाबतीमध्ये त्याची चर्चा करता येईल, पण शेतकऱ्यांच्यासाठी कर्जमाफीसाठी आमच्याकडे पैसे नाही. परंतु मुठभर लोकांना संतुष्ट करण्यासाठी एलबीटी रद्द आम्ही करतो आणि त्या एलबीटीचा भार भविष्यामध्ये जीएसटी येणार आहे हे माहिती असताना सुद्धा आम्ही आमच्यावरती घेतो. म्हणजे आम्ही मोजतो कोणाला? मुठभर लोकांना. आम्हाला या राज्यातल्या बळीराजाची अजिबात काळजी नाही. या माझ्या राज्यातला बळीराजा आज आत्महत्येस प्रवृत्त होत आहे. त्याचं कुटुंब आपल्या नैराश्य पद्धतीने जीवन त्या ठिकाणी संपवत आहे. याच्याबद्दलची किंवा कणव आमच्या मनामध्ये जर काही निर्माण होत नाही आणि केवळ काही मुठभर लोकांच्यासाठी आम्ही कुठलाही निर्णय घेण्याच्यासाठी धजालेले आहोत, ही भावना सुद्धा सरकारच्या मनामध्ये होणं हे भविष्याच्या कालावधीमध्ये लोकशाहीमध्ये अत्यंत मारक ठरू शकत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्माण करत असताना या देशातल्या कोणाही नागरिकांच्या वरती, कोणाच्या हक्काच्या वरती अजिबात बाधा येणार नाही, त्याच्या मूलभूत स्वातंत्र्यावरती बाधा येणार नाही याची खबरदारी घेण्याचा त्यांनी त्यांच्या कालावधीमध्ये प्रयत्न केला. आणि आज 5 वर्षाच्या नंतर या राज्यामधल्या असलेल्या प्रत्येक माणसाच्या वरती त्याच्या रूपाने तुम्ही कर्ज काय घेणार आहात त्याच्याच हक्कावरती बाधा येणार आहे. कारण मुंबई महानगरपालिकेला ज्यावेळेला तुम्ही प्रतिपूर्ती अनुदान द्याल त्यावेळेला आमच्या असंख्य योजनेला तुम्ही कपात लावणार आहात असा आरोप आता या बिलावरती ठिकाणी बोलत असताना मी करतोय. 5-7 वर्षाच्या नंतर मुंबई महापालिकेला तुम्हाला हे जकातचं प्रतिपूर्ती अनुदान द्यावं लागेल. 20,000 कोटी रुपयाच्या आसपास द्यावा लागेल. राज्याच्या प्लॅन मधून, नॉन प्लॅन मधून तुम्ही द्या, त्यावेळेला तुम्हाला 20,000 कोटी रुपयाचा स्टेट कट लावा लागेल. त्यावेळेला तुम्हाला एलबीटीचं अनुदान देत असताना केंद्र सरकारकडनं एक फुटकी कमी दमडा त्या ठिकाणी मिळणार नाही. ते 20-25 हजार कोटी रुपये तुम्ही राज्यातल्या योजनांचा कपात करून त्या ठिकाणी करणार आहात. कोण सत्तेवरती असेल त्याला, कोण असेल ते असेल, पण त्याला कायद्याद्वारे करण्याची वेळ सभापती महोदय ही येणार आहे. ही साधार भीती आज या बिलाच्या निमित्ताने या ठिकाणी मी बोलू इच्छितो आहे. अजूनही आपल्याला विनंती आहे, अजूनही हिंमत असेल तुमच्यामध्ये तर तुम्ही दाखवा. अजूनही यांना ताळ्यावरती आणण्याचा प्रयत्न करा. अजूनही जीएसटी काउन्सिलच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करा आणि सांगा नाही आमच्या महाराष्ट्रासाठी तुम्हाला वेगळा नाही हा करावाच लागेल, आमच्या मुंबईसाठी तुम्हाला वेगळा नाही द्यावाच लागेल. मुंबईसाठी केंद्राच्या जीएसटी मध्ये कॉम्पेन्सेशन ऍक्ट तुम्ही तयार करा, त्याशिवाय महाराष्ट्र जीएसटी मंजूर करताय असं सांगण्याचं धाडस तुम्ही दाखवाल. त्यावेळेला सत्तेत बसलात का सत्यासाठी बसलात याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला कळेल असा सवाल तुम्हाला या निमित्ताने मी या ठिकाणी विचारतोय. भगापासून बोलले याचा अर्थ समजू नका. आम्ही काय दुबळे आहोत, आम्ही काय राजकीय दृष्ट्या दुबळे आहोत असं समजण्याचं काही कारण नाही. भूमिकेवरती, तत्वावरती, राज्याच्या व्यापक हिताच्या वरती बोलण्याचं धाडस ठेवून, कृतीमध्ये उतरण्याची प्रवृत्ती ठेवून त्या ठिकाणी तुम्ही दाखवत असाल तर त्या गोष्टीचा उपयोग आहे. जीएसटीला आमचा पाठिंबा आहे. पण हे जे 34 नंबरचं बिल या ठिकाणी दादा तुम्ही उपस्थित केलेत याच्यामध्ये पुढच्या 7 वर्षाच्या नंतर आम्ही नेमकं काय करणार आहोत याच्याबद्दलची स्पष्टता
मंत्री महोदयांच्या उत्तरामध्ये त्या ठिकाणी यावी एवढीच माफक अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतोय. आणि जाता जाता एवढंच सांगतोय, आता तरी कुरघोडी थांबा, राहा तिथे तुम्ही तिथे, कोणाला आज सत्तेची लागले नाही, कोणी तसं मांडण्याचं बिलकुल काय कारण नाही. आम्ही आमच्या हिमतीवरती येणार असू तर महाराष्ट्रातल्या जनतेच्या बळावरती पुन्हा त्या ठिकाणी येऊ, त्याला कोणाच्या मेहरबानीची आम्हाला गरज नाही हे सुद्धा या निमित्ताने सांगण्याचा प्रयत्न करतोय. पण कोणाच्या मेहरबानीवरती जगत नसताना तो तरी स्वाभिमानी बाणा दाखवा की नाही आम्ही मुंबईचं हित जपणार आहोत, त्या मुंबईच्या हिताची जपणूक करणार आहोत, ते सांगण्याचं तुम्ही धाडस दाखवा. तुमचं जाहीर शिवाजी पार्कवरती कौतुक आम्ही सगळेजण करू, एवढंच आजच्या या प्रसंगी या ठिकाणी सांगतो. आणि या विधेयकाच्या बद्दलच्या त्रुटी भविष्याच्या काळामध्ये का होईना पण सरकारने दूर करण्याचं डोळसपणा दाखवावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.